हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे मयुरी आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. ओके, तर तुम्ही जर अगोदर व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला माहित असेल कालचा जो व्हिडिओ मी टाकला होता त्याच्यात सांगितलं होतं की आम्ही जात आहोत पॅरिसला. बट नवीन असेल तर त्यांच्यासाठी येस, वी आर गोइंग ऑन अ पॅरिस ट्रिप. तर आज आहे 6 मार्च आणि आम्ही उद्या म्हणजे 7 मार्चला जात आहोत. पहाटेची आमची फ्लाईट आहे आणि स्वीडनपासून पॅरिसला जायला फक्त 2 तास लागतात. आणि ह्या गोष्टीचा विचार करून आम्ही अजूनपर्यंत काहीच प्रिपरेशन केलेलं नाही ट्रिपसाठी. पॅकिंग वगैरे सगळं बाकी आहे. आउटफिट्स म्हणजे असं डोक्यात आहे की हे आम्ही घालणार आहोत. आणि इकडे आमच्या सरांचे आउटफिट्स तर अजून इन ट्रान्झिस्टच आहे. पार्सल अजूनपर्यंत आलेलंच नाहीये. शीनवरून त्यांनी कपडे मागवले होते आणि ते अजून पार्सल आलेलं नाहीये. येईल का आज? आता चेक केलं मी, 4चा टाइम दाखवतंय. नाहीतर कळायचं उद्या आपण पॅरिसला गेलो पॅरिसला आणि मग पार्सल तुमच्या घरी आलं. आणि मी विचार करते की थोडंफार खाण्यापिण्याचं पण घरून बनवून घेऊन जाईल, जसं की पालकचे पराठे. तिकडे फूड आवडेलच तिकडचं असं नाही. मोस्टली बर्गर पिझ्झा, आणि ते पण बर्गर पिझ्झा तर आवडतं, पण इकडच्या बर्गर पिझ्झाची टेस्ट आपल्या इंडियातल्या बर्गर पिझ्झा सारखी नसते. त्याच्यामुळे ते पण खायची इच्छा होत नाही. ऑप्शन म्हणून कधी खायची इच्छा नाहीच, तर मग आम्ही असं घेऊन जाणार आहोत थोडंफार खायचं पाहिजे पण. तर खूप सारी तयारी बाकी आहे. ओके, तर ही आहे माझी पॅकिंग लिस्ट. अशी पॅकिंग लिस्ट मी बनवून ठेवलेली होती आणि मी हे नेहमी प्रेफर करते पॅकिंग लिस्ट. तर आता आमची ट्रिप आहे 3 डेजची आणि आमच्यासोबत चेक इन बॅग नसणार आहे, फक्त कॅबिन बॅग असणार आहे. तर त्याचमुळे आम्हाला तिकीट पण खूप स्वस्त मिळालेलं आहे. आता जर आपण इंडियामधून येणार असेल तर ऑफकोर्स आपण जास्त दिवसांची ट्रिप प्लॅन करणार आणि सामान पण सोबत जास्त कॅरी करणार. पण आमच्यासाठी पॅरिस म्हणजे खूप जवळ आहे, 2 तासाचा डिस्टन्स आहे आणि ट्रिप पण फक्त 3 डेजचीच आहे. त्यामुळे मग आम्ही विचार केला की चेक इन बॅगने एक्स्ट्रा जास्त पैसे होते, तिकीट जास्त होतं आणि तेच आम्ही चेक इन बॅग न घेता फक्त केबिन बॅग कॅरी करणार असेल तर तिकीट आमचं स्वस्त पडणार होतं. सो म्हणून फक्त आम्ही केबिन बॅग कॅरी करणार आहोत. बरेचसे कपडे तर असे होते इंडियामधून आणलेले ज्याचे टॅगसुद्धा मी अजून काढलेले नव्हते, कारण ते आणल्यानंतर त्याचा यूजच नाही झाला. येताना जी शॉपिंग केली होती मी झुडिओमधून वगैरे, त्यांचे टॅगसुद्धा तसेच होते. तर हे सगळं सामान असं टेम्पररीली मी सध्या काढून ठेवलेलं आहे. मला नाही माहिती मी एका सॅकमध्ये हे सगळं सामान कसं बसवणार आहे. बसलं तर ठीक, अदरवाईज जे एक्स्ट्राचं सामान सध्या मी ठेवलेलं आहे ते काढावं लागेल. तर डे वाईज मी सगळे आउटफिट्स काढलेले आहेत. दिस इज फॉर डे 1. ते तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिसेलच कोणते आउटफिट्स आहेत. डे 1 साठी इकडे डे 2, डे 3 मोस्ट ऑफ द सगळं ब्लॅक आहे, कारण इकडे ब्लॅक जास्त विअर करतात. आणि हा पण एका दिवसामध्ये जर चेंज करायचं ठरलं तर हा एक असा आउटफिट आहे. इकडे नॅपकिन्स, कॅप आहे, हँड ग्लोव्स, नाईट वेअर्स. त्याच्यानंतर इकडे थर्मल्स आहे. ऑफकोर्स थंडी असणार आहे त्याच्यामुळे थर्मल्स कॅरी करते मी, असे स्टॉकिंग आणि थर्मल्स वगैरे. त्याच्यानंतर हे पण एक एक्स्ट्रा आहे जे की माझ्या सासूबाईंनी काश्मीरवरून आणलं होतं आणि हे खूप छान पॅटर्न आहे ॲक्च्युली. बट हे सोबत घेतीये, जर विअर केलं तर घालेल. आणि एक शॉल पण आहे जे की काश्मीरवरूनच योगेशच्या मैत्रिणीने आणली होती माझ्यासाठी. सो ती एक आहे इकडे. असं इकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, माईक आहे यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी, पॉवर बँक, इयरफोन्स, चार्जर वगैरे येतील नंतर. ही हँडबॅग कॅरी करणार आहे सोबत. ही याच्यासाठी कारण याच्यामध्ये खूप सारं सामान मी अजून कॅरी करू शकते. ह्याच्या म्हणजे एक सॅक व्यतिरिक्त ह्याच्यात बरंच सामान कॅरी करू शकते. ही हँडबॅग एक, येस ऑफकोर्स फॉर स्टायलिंग, आणि व्हाईट आउटफिटवर खूप छान दिसेल ही बॅग. अजून एक मी बॅग कॅरी करते. सगळा मेकअपचा पसारा आहे. याच्यातलं माहीत नाही किती मी नेईल ॲक्च्युली. ज्वेलरी आहे थोडीफार प्रत्येक आउटफिटसाठी, उगाच स्टाईल मारायला. वापरणार किती माहीत नाही. सॉक्स जास्त घेतलेत एक्स्ट्रा, कारण थंडी आहे सो लेअरिंगमध्ये वेअर करणार. अँड इकडे आहेत हे शूज. आणि आता सगळ्यात मोठं स्ट्रगल आहे, हे सगळं सामान या फक्त एका सिंगल बॅगमध्ये मला कॅरी करायचं आहे. माहीत नाही मी कसं बसवणार आहे, बट बॅग पण बरीच मोठी आहे, स्पेशियस आहे ही बॅकपॅक.
जी मी इंडियातून येताना याच्यामध्ये 10 किलो कॅरी केलं होतं. सो ऑफकोर्स हे सगळं मी याच्यामध्ये बसवू शकते असं मला वाटतं. नाही बसलं तर थोडंफार सामान कमी करू, काहीच हरकत नाही. A few moments later. नॉट बॅड. बऱ्याच गोष्टी ऑलमोस्ट बसलेल्या आहेत. फक्त ही चेन तितकी लागत नाहीये, ती पण कसं तरी स्ट्रगल करून लावल्या जाईल. आणि ही बॅग जी आहे थोडीशी असंच रॅन्डमली गोष्टी टाकलेल्या आहेत. जर योगेशच्या बॅगमध्ये जागा मिळाली तर माझ्या गोष्टी जातील. अदरवाईज ही पाऊच मी जे आहे ना हे कॅन्सल करून गोष्टी अशा फ्रीली टाकेल, म्हणजे जेणेकरून सगळं बसेल. आणि शूजचं तर मला एक पेअर कॅन्सल करावं लागेल, एकच घेईल मी हे वालं, दुसरं कॅन्सल करावं लागेल, हे घालून घ्यायला लागेल असं आहे. बाकी ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी बसलेल्या आहेत. आणि स्ट्रगल आहे हे आमचं ट्रायपॉड कसं न्यायचं ते आता, पण याला मला न्यायचं आहे ते छान छान फोटोज काढण्यासाठी. सो हातात पण ते मी कॅरी करू शकतो असं मला वाटतंय. अँड येस, एव्हरीथिंग इज डन नाऊ. आणि आता वाजलेले आहेत 5. तर माझं अपॉइंटमेंट आहे पार्लरचं. काहीच नाही करायचं, फक्त इतकं नॉर्मल थ्रेडिंग वगैरे, दॅट्स इट. पण खाली जाऊन येते एकदा. आता योगेश पण चाललेले आहेत बाहेर, त्यांच्या ऑफिसची पार्टी आहे. ते आल्यानंतर ते त्यांची पॅकिंग करतील आणि मग फायनली गोष्टी सॉर्ट आउट होतील. एक तर काम झालेलं आहे, थ्रेडिंग पण केली आहे आणि थोडेफार समोरून हेअर बँड्स पण टाकलेले आहेत फॉर अ लुक चेंज. ब्लॅक कॉफी प्यायची इच्छा आहे, सो घरी जाऊन पहिले ब्लॅक कॉफी बनवते आणि मग पिते. पराठ्याची तयारी पण झालेली आहे. एक 20 मिनिट पीठ भिजतं, तोपर्यंत मी विचार करते की योगेशचे पण कपडे वरती काढून ठेवते. ही अशी माझी एक बॅकपॅक रेडी आहे. इथे आहे एक हँड बॅग जी फुल भरलेली आहे, मेकअप स्टफ आहे. हे सकाळी जाताना वेअर करेल थर्मल्स, एक टॉप आणि जीन्स. ही क्रॉस बॅग ज्याच्यामध्ये इसेन्शियल्स आणि डॉक्युमेंट्स आहे, हे पण उद्या जातानाच घालणार. बघू, अरे छान वाटतंय, मस्त वाटतंय की. हे जॅकेट मागवलंय शीनवरून आणि याची स्टोरी सांगते मी. एकाच साईजचं एकाच कलरचं 2 जॅकेट मागवलेले आहेत साहेबांनी. मला येत पण नाही तुमची साईज, नाही तर मी ठेवली असती दुसरी. छान वाटतंय हा ना. आणि खूप छान क्वालिटी आली शीनवरून, मस्त एक नंबर. लुकिंग नाईस. ते ग्रेवाला नाही आलं पण तुमचं दुसरं नाही, ते नाही आलं. हां, हे पण खूप छान आलं. ते व्हाईट जे पोलो नेकचं टी शर्ट मागवलं ना, ते पण खूप मस्त आलं. त्याची क्वालिटी पण एक नंबर आहे. शीनचे कपडे खरंच खूप छान असतात आणि खूप रिजनेबल रेटमध्ये. माझे पण खूप मस्त आले. दाखव कमी. आता वाजलेले आहेत 4 आणि आम्ही 2:15ला आमची कॅब होती घरून काहीतरी, आणि खूप लवकर आम्हाला 20 मिनिटातच एअरपोर्टला पोहोचवलं आहे कॅबने. तर आमचं फ्लाईट आहे तर 5:45ची आणि इथे प्रोसेस खूप लवकर झालेली आहे. 5 मिनिटातच आम्ही आतमध्ये आलो. जास्त इथे वेळ नाही लागत इथल्या एअरपोर्टवरती, फक्त सिक्युरिटी चेक इन होतं एकदम, बस, दॅट्स इट. 2 तास आपल्याला वेट करावं लागेल. वेट कशाला करायचं, आपण नॅप घेऊ शकतो परत एकदा. हां, चेअरवरती बसून, बट नाही आहे, थोडं ऑब्झर्वेशन चालू असतं. हो, करेक्ट. आम्ही गेटला येऊन बसलेलो आहे. आता 2 तास काय करायचं, तर डोक्यात एक आयडिया आली.
आता माझ्याकडे एक क्वेश्चन आहे तुमच्या दोघांसाठी. ओके. तर फर्स्ट तुला विचारतो, फनी म्हणता येईल की आपण आता पॅरिसच्या ट्रिपला जातोय फर्स्ट टाइम इन लाईफ. तर त्या ट्रिपमधून तुला काय एक्सपेक्टेशन आहे? एक्सपेक्टेशन सांग. पॅरिसच्या ट्रिपमधनं तुला काय हवं आहे? पॅरिसच्या ट्रिपमधनं खूप सारे मेमरीज हवे आहेत, खूप छान छान फोटोज पाहिजे आहेत आणि छान म्हणजे व्हिडिओज पण खूप मस्त मस्त आले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. बोलो. एक क्वेश्चन होता, या ट्रिपमधनं तुला काय पाहिजे? मला हां. एक्साइटमेंट, कारण मला मोनालिसाला बघायचं आहे. मी खूप स्टडी केलं ॲक्च्युली मोनालिसाबद्दल, त्याची जी हिस्ट्री आहे. सो एक्साइटेड टू सी द लूर म्युझियम, स्पेशली द मोनालिसा, अँड लॉट ऑफ पिक्चर्स इन फ्रंट ऑफ आयफेल टावर. ओके. अँड सम न्यू फूड्स, न्यू कॅफेज. स्टारबक्स कॅफेमध्ये? नो स्टारबक्स, ओनली दुधाचा चहा. तो तिथं भेटणार नाही. नाही, बस एवढंच. एक्सायटेड आहे कारण पॅरिसबद्दल खूप ऐकलेलं आहे आणि मेनली लूर म्युझियम आणि मोनालिसाचे पेंटिंग, ज्याबद्दल मी खूप स्टडी केलेलं आहे. आयफेल टावर पण स्पेशली मोनालिसाची पेंटिंग. ठीक आहे. तर आता इट्स माय टर्न. तर फर्स्ट ऑफ ऑल मला पॅरिस एक्सप्लोअर करायचं आहे. पॅरिसकडनं आणखीन आयफेल टावर समोर फोटो काढायचे, मयुरीसोबत आम्हाला रील्स शूट करायची आहे आणि ट्राय करेल की चांगला ब्लॉग तयार करायला तुमच्यासाठी. जे फेमस प्लेस आहे ते कॅप्चर करू व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला शेअर करू. आणि आणखीन काय एक्सपेक्टेशन असू शकता माझे? येस, की छान जसं आकाश बोललं तिथलं फूड आम्ही एक्सप्लोअर करू, ट्राय करू, टेस्ट करू. योगेश, अजून एक गोष्ट मला बोलायची राहिली, जे मला पॅरिसकडून हवं आहे, खूप सारी शॉपिंग. आता नाही इन्क्लूड होऊ शकत. ते लास्ट टाइमच विचारलं त्याच वेळेस बोलायला पाहिजे, तर आता नाही. हे नाही होऊ शकत. पॅरिस इज फेमस फॉर शॉपिंग, मेकअप प्रोडक्ट्स आणि खूप सारे तिकडं ब्रँड्स आहेत. Exits are indicated by a red exit sign, and the floor path markings will guide you to the nearest exit in an emergency. वेगवेगळ्या The ठिकाणी exits होतं, are म्हणजे located on माझ्या both बाजूच्या sides सीटवर of the होते, त्यांनी aircraft, स्वतःहून at the विचारलं front, इफ यू वॉन्ट टू सीट हिअर. आणि in the middle, आकाशचं सीट दुसरीकडे आहे. and at the rear of the cabin. All exits are also shown on the safety card. The nearest exit may be behind you. In case of an emergency evacuation,